माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत 4 महिन्यात त्या घेऊन पूर्ण कराव्यात. कारण गेल्या 4-5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे घोंगडं भिजत राहिलेलं आहे त्याच्यामुळं विकास कामं तर खुंटली, परंतु सगळी स्मार्ट शहरं आज भकास अवस्थेमध्ये आहेत. आणि त्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जो ओबीसीचा आरक्षणाचा वाद होता तो आणि सगळा मान्य सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतल्यानंतर तो निर्णय दिला. एका बाजूला शहरं उद्ध्वस्त झाली, शहरं विकासापासून थांबली, छोटी मोठी खड्डे सुद्धा आता प्रौढ झाली, मोठे झाले, पण ते दुरुस्त करायला कुठल्याही अधिकाऱ्याकडे वेळ नाही. महानगरपालिकेवर प्रशासक आहे, नगर परिषदेवर प्रशासक आहे, जिल्हा परिषदेवर सुद्धा प्रशासक आहे. प्रशासक नावाचे अधिकारी जमात फक्त आणि फक्त बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया पैसे खाण्यासाठी जन्माला आलेले असते. त्यांना विकासाचं गल्लीबोळातल्या कामांचं देणं घेणं नसतं. त्याच्यामुळं शहरं ओसाड पडली. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 4 महिन्यात घ्या असं म्हणल्यानंतर बरेच राजकीय पक्ष सुद्धा आता ओस पडायला लागले. बरेच राजकीय पक्ष आता खिळखिळे व्हायला लागले. बरेच माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, जे माजी नेते म्हणून काम करत होते आणि जे सुतक पडल्यासारखं मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपल्यापासून आजपर्यंत कुणी माजी नगरसेवक लावायचं, कुणी नगरसेवक लावायचं, कारण ते त्या पदापासून जास्त दिवस लांब राहू शकत नाहीत. पण स्वार्थी लोकांचा पण बोलबाला सुरू झालाय. जसं शहरं भकास झाली तसे आता राजकीय पक्षाचे कार्यालय सुद्धा भकास होतील. मी सांगतोय ते लक्षात ठेवा, कारण बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं पक्षांतरांचा खेळ सुरू झाला. भाजपकडे ओघ सुरू झाला, शिंदे गटाकडे ओघ सुरू झाला. कदाचित उद्या अजितदादांकडे सुद्धा कार्यकर्त्यांच्या पक्षांतराचा सुद्धा ओघ सुरू होईल. कारण त्यांना माहितीये महाविकास आघाडीतले आता 3च पक्ष राहिलेत. 3 पक्षातले बळबळ काही नेतेच त्यांच्या जीवावर ती चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना महाराष्ट्राचं, त्यांच्या समविचारी लोकांचं देणं घेणं नसल्यामुळं सवता सुभा त्यांनी स्वतंत्र तसाच ठेवला. म्हणून यांच्याकडे कार्यकर्ते टिकेनात, पदाधिकारी टिकेनात किंवा नेते सुद्धा टिकेनात. तुम्ही ठाणे, मुंबई, उर्वरित महाराष्ट्रापासून बरेच बडे नेते शिंदे गटात प्रवेश करतायत, फडणवीसांकडे भाजपमध्ये प्रवेश करतायत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे प्रवेश करतायत. पण ही सगळी कार्यकर्ते कुणाचे आहेत? हे नवीन कार्यकर्ते पक्षांमध्ये काम करण्यासाठी इन्व्हॉल्व्ह होतात का? नाही. सगळ्यांना जे माजी नगरसेवक आहेत, जे पूर्वी पदावर होते, मांजरीच्या दाताला जसं रक्त लागलेलं असतं तसं ह्या पदाधिकाऱ्यांच्या पण दाताला सत्तेचं रक्त लागलेलं आहे. सत्तेपासून हे जगू शकत नाहीत. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा आता काँग्रेसचे सपकाळ असतील, यांच्या हातात परत स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र हातात येईल अशी पक्ष बदलणाऱ्यांना शक्य आता वाटत नाही. कारण ते स्वार्थासाठी जन्माला आलेले आहेत आणि ते स्वार्थासाठीच पक्ष बदलणार. पण हे नेते पण काही कमी नाहीत, कोणाला मान सन्मान द्यायला आणि जुमानायला सुद्धा तयार नाहीत. म्हणून कार्यकर्ते बिनधास्तपणे पक्ष सोडतायत. खरं तर या सगळ्याचं आत्मपरीक्षण महाविकास आघाडीतल्या ह्या 3ही पक्षाच्या प्रत्येक शहराच्या, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सगळ्या नेत्यांनी केलं पाहिजे. आत्मपरीक्षण जर नाही केलं तर उद्याची येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हा उद्या ठरवून दिलेला बाय असेल महाविकास आघाडीचा आणि सत्ताधाऱ्यांचा विजय असेल. हे होईल की नाही माहित नाही. मायबाप जनता मतदान करणार आहे. लोकांना कोण हवंय कोण नाही हे लोकांच्या मनात आहे. पण जसं लोकसभेला लोकांनी ठरवलं होतं, एवढी लाट असताना सुद्धा मोदींचा तो
जुमलेबाजीचा रथ थांबवला होता. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलं. त्याच्या अगोदर डेटा गोळा केला जाणार आहे. सरकारने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सुद्धा घेणार आहे अशी कल्पना आहे. पण या सगळ्यांमधून प्रत्येक जातनिहाय डेटा सुद्धा ओबीसी सह ओबीसींचाच खास करून मान्य सर्वोच्च न्यायालयाला देणं बंधनकारक असल्यामुळं या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. स्वार्थी, पैसे असणारे, पैसेबाज, एकमेकांना खाली गाडून वर उभे राहणारे, मीच भारी नेता आहे आणि जाहिरातबाजीवर नेता म्हणून जिवंत असणारे ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतायत, त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या मारतायत. लोकांनी खरं तर या पक्ष बदलणाऱ्या लोकांना सत्तेत तर येऊ द्यायचं सोडा, ह्यांना निवडून आणायचं तर सोडा, ह्यांना मतदान सुद्धा केलं गेलं नाही पाहिजे, ह्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. जे जे स्वार्थासाठी सतत पक्ष बदलतात, नेता बदलतात, विचार बदलतात, मतदारांनी या दल बदलू, मतदारांशी गद्दार करणाऱ्या या तथाकथित लोकप्रतिनिधींवर किंवा नेत्यांवर मतदान न करणे हाच एक मार्ग निवडला पाहिजे. हे मी का म्हणतोय, म्हणजे आपण लोकशाहीच्या विरोधात आहोत का? नाही. दुसरे उमेदवार असतातच की, त्याच्यातला चांगला उमेदवार निवडा जो लोकांसाठी भांडेल, लढेल, भूमिका मांडेल, रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, प्रशासनाला वटणीवर आणेल. पण आता सध्या पैसा मिळवण्यासाठी सगळ्यांच्या सेटलमेंट सुरू आहेत. जो तो फक्त नेत्याची चापलुसी करण्यामध्ये व्यस्त आहे. 4 महिन्यामध्ये जशा जशा निवडणुका जवळ येतील, निवडणुकांची बिगुलं वाजतील, स्वयंघोषित नेते आता घराच्या बाहेर पडतील, पैशाचे बंडल आणि बंडलाच्या थाप्याच लावलेले असतील. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तो उमेदवार सुद्धा असू शकतो. मग हे सगळं असंच करायचं का? पैशावाल्यांच्याच घरात सत्ता देऊन विकासाचा सत्यानाश करायचा का? हे आता शोधणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. मायबाप जनते हो, महाराष्ट्रामध्ये जर खरंच परिवर्तन करायचं असेल, सर्वसामान्यांची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणायची असेल आणि प्रत्येक शहराचं किंवा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं, त्या सभागृहामध्ये लोकांचे हित जपणारेच लोक निवडून गेले पाहिजे. लोकांच्या मुंड्या मोडणारे, फक्त स्वतःची घरं भरणारे आणि फक्त दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे आणि दुसऱ्याच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना दाबणाऱ्या अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचंय. जो कुणीतरी एक जण निवडून येणारच आहे, प्रशासन त्याचं ऐकणारच आहे, परंतु हे करत असताना जर चोरांच्या हातात सत्ता दिली तर अख्खी महानगरपालिका, नगर परिषद किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद हे विकून खाल्ली म्हणून समजा. सत्ताधारी असो किंवा विरोधक, ह्यांच्यावर आता किती विश्वास ठेवायचा हा खरं तर संशोधनाचा विषय. सगळे भ्रष्टाचारासाठीच आणि पैसा खाण्यासाठीच त्या खुर्चीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मला एवढं सांगायचंय, 4 महिन्याची दिलेली मुदत, सरकार सगळ्या गोष्टी पूर्तता करून मग निवडणुका जाहीर करणार का परत एकदा कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसणार हा संशोधनाचा विषय. पण या सगळ्या ह्याच्यातून जसे कार्यकर्ते पक्षांतर करतायत, राष्ट्रवादी खिळखिळी होते, शिवसेना खिळखिळी होते, काँग्रेस खिळखिळी होते, रोज दल बदलू इकडून तिकडे उड्या मारतायत. ह्या बेडकांनीच महाराष्ट्र बदनाम केलाय, पक्ष बदनाम केलेत किंवा राजकीय विचार संस्कृती बदनाम केली. त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, त्यांचा विचार झाला पाहिजे. आणि खास करून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय अशांच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एवढं मला या माध्यमातून म्हणायचंय. 100% विकास झाला पाहिजे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या शहरांचा, गावखेड्यातला विकास नाही झाला, प्रगती झाली नाही तर मी कितीही चर्चा केली तर उपयोग होणार नाही. राष्ट्राच्या हितासाठी तुम्ही आम्ही मतदान मात्र अवश्य केलं पाहिजे, एवढंच माफक अपेक्षा. पण गद्दारांना नाही, बंडखोरांना नाही, प्रामाणिक माणसाला निवडून द्या. बाकी तुम्ही ठरवणार आहे, कारण तुम्हीच ते मतदार राजा आहात जे या देशाच्या लोकशाहीला भक्कम करू शकता. आणि जातीवादी आणि इतर जे सत्ता पिपासू पैशावाले जे आहेत त्यांना सत्तेपासून लांब ठेवू शकता. ठेवावं अशी अपेक्षा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.